हे मॉम टू बी, रिपोर्टमध्ये AFI कमी आलाय का, म्हणजेच पाणी कमी सांगितलंय का, AFI किती आहे, वीक किती आहे आणि कारण काय यावर मॅनेजमेंट डिपेंड करतं. सो काय काळजी घ्यायची ती जाणून घेऊयात. लो AFI ची कारणं अनेक आहेत, जसे की PROM म्हणजेच पाणी गळणं, फिटल किडनी प्रॉब्लेम्स, प्लासेंटल इन्सफिशियन्सी, मॅटर्नल डिहायड्रेशन किंवा आयडिओपॅथिक. वेळेवर ऍक्शनने सुधारणा होऊ शकते. सो फर्स्ट, हायड्रेशन थेरपी. डॉक्टर सांगतील तसं डेली 2 लिटर एक्स्ट्रा फ्रुट्स, ओरल किंवा IV घ्या. 1 वीक सस्टेन इंटेकने AFI मध्ये चांगली वाढ होते. सेकंड, AFI ग्रोथ स्कॅन, डॉपलर, NST इंटरव्हलनी करा, कारण कॉर्ड कम्प्रेशन टाळण्यासाठी क्लोज वॉच गरजेचं आहे. थर्ड, बेबी मुवमेंट्स रोज काउंट करा. कमी वाटलं तर लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. फोर्थ, कॉज स्पेसिफिक ट्रीटमेंट. डिहायड्रेशन असेल तर फ्लुइड्स, PROM असेल तर अँटीबायोटिक्स आणि बेड रेस्ट, पोस्टम असल्यास इंडक्शन. एमनी इन्फ्युजन लेबरमध्ये स्पेसिफिक केसेससाठी केलं जातं. फिफ्थ, डिलिव्हरी प्लॅनिंग. 34+ वीक्समध्ये सिव्हिअर लो AFI असेल तर अर्ली डिलिव्हरी कन्सिडर करतात. डोंट वरी, डॉक्टरचं प्लॅन प्लस हायड्रेशन प्लस मॉनिटरिंगनी प्रेग्नन्सी सेफ राहते. थँक्यू.